नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत ख्रिसमस स्पेशल प्लम केक। ख्रिसमस सेलिब्रेशनला केक आपण बाहेरून आणतो, पण आज आपण घरच्याच साहित्यामध्ये एकदम मार्केटसारखा केक बनवणार आहोत आणि यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट आहे आणि खूप असा मस्त सॉफ्ट बनतो हा। चला तर बघूया घरच्या घरी मस्त असा प्लम केक बनवण्यासाठी काय मनुके घेतले आहे 2 ते 2.5 चमचे। आता यामध्ये बिया आहेत तर त्या मी काढून घेत आहे। बिना बियांचेही काय मनुके येतात तेही तुम्ही घेऊ शकता। तर अशा प्रकारे सर्व बिया मी काढून घेतल्या आहे। बदाम व काजू यांना बारीक कट करून घेतला आहे अशा प्रकारे। त्याचप्रमाणे खजूरच्या बिया काढून तिलाही बारीक कट करून घेतला आहे। मिक्स कलरची टूटी फ्रूटी घेतली आहे। थोडेसे मनुके घेतले आहे। 1 वाटी ऑरेंज ज्यूस घेतला आहे। ह्या केकसाठी ऑरेंज ज्यूस कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही तोही बघू शकता। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। एक मिक्सिंग बाउल घेतली आहे, त्यामध्ये टाकूया 1 वाटी ऑरेंज ज्यूस। यामध्ये टाकूया सर्व ड्रायफ्रूट। तर सर्वप्रथम टाकले आहे खजूर, बदाम टाकूया, काजू टाकूया, काळे मनुके टाकूया, किशमिश टाकूया। तुम्ही यामध्ये चेरीही टाकू शकता। तर यामध्ये टाकणार आहोत टूटी फ्रूटी, माझ्याकडे सर्व कलरची आहे ती टाकली आहे अर्धा वाटी। मिक्स करून घेऊया। यावर झाकण ठेवून याला 5 ते 6 तास चांगलं भिजू द्यायचं आहे। भिजल्यामुळे संत्र्याची चव मस्त येते ड्रायफ्रूटमध्ये। केकसाठी कॅरेमल बनवून घेऊया। त्यासाठी अर्धा वाटी साखर घेतली आहे। एका कढईमध्ये साखर टाकली आहे। गॅसची फ्लेम हाय आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे। यामध्ये थोडंही पाणी नाही टाकायचं, साखरेला असंच वितळू द्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता इथे साखर चांगली वितळू लागली आहे। याला असंच मिक्स करूया। तर आता साखर अशी वितळू लागली आहे आणि हिचा कलरही चांगला ब्राऊन झाला आहे। आता गॅसची फ्लेम बंदच करा आणि त्यानंतर यामध्ये थोडं करून पाववाटी पाणी टाकलं आहे। पाणी टाकताना हळूहळू टाका, नाहीतर खूप सारे शितोडे बाहेर उडतात। आणि गॅसची फ्लेम बंदच करायची आहे, नाहीतर खूप अंगावरही उडू शकतं। तर अशा प्रकारे थोडं करून पाववाटी पाणी ॲड केलं आहे। चांगलं मिक्स करून घेऊया। घट्ट झालेल्या साखरेला थोडं पाणी टाकून पातळ केलं आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून याला 1 मिनिट असंच मिक्स करायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करून याला थंड करून घेऊया। केक बनवण्यासाठी एका भांड्याला प्रीहीट करून घेऊया। त्यावर झाकण ठेवून याला 10 मिनिटं असंच मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून घेणार आहोत। तुम्ही इथे कुकर किंवा कढईचा वापरही करू शकता। केक बनवण्यासाठी एक जर्मलचं पातेलं घेतलं आहे, त्याला सर्व बाजूने तेल लावून घेऊया। तुम्ही इथे केक टिनचाही वापर करू शकता। आता यामध्ये बटर पेपर लावून घ्यायचा आहे। तयाशी बटर पेपर मापाचा कापला होता तो लावून घेतला आहे। त्याचप्रमाणे साईडलाही बटर पेपर लावून घ्यायचा आहे। बटर पेपर लावल्यामुळे आपला केक खूप इझिली निघतो आणि बटर पेपरवरही थोडंसं तेल लावून घेतलं आहे। केकचं बॅटर बनवून घेऊया। त्यासाठी 1 वाटी मैदा घेतला आहे, याला चांगलं चाळून घेतलं आहे। पाववाटी दूध, पाववाटी तेल, त्याचप्रमाणे इलायची पावडर, दालचिनी पावडर व जायफळ पावडर घेतली आहे। ह्या केकसाठी ह्या पावडर टाकायच्याच आहे, ज्यामुळे खूप मस्त चव येते। मिक्सिंग बाउलमध्ये टाकूया पाववाटी दूध, पाववाटी तेल। तेलाऐवजी तुम्ही ते साजूक तुपाचा वापरही करू शकता। व्हॅनिला एसेन्स टाकला आहे 4 थेंब। चांगलं मिक्स करून घेऊया। 1 मिनिट चांगलं मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये टाकूया 1 वाटी मैदा। लगेच टाकणार आहोत पाव चमचा जायफळ पावडर, पाव चमचा इलायची पावडर आणि पाव चमचा दालचिनी पावडर। यालाही मिक्स करून घेऊया। थंड झालेलं कॅरेमल यामध्ये टाकूया। बॅटरला चांगलं मिक्स करायचं आहे। यामध्ये गाठ वगैरे नको आहे, तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे। जे ड्रायफ्रूट आपण ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवले होते ते चांगले भिजले गेले आहे, तुम्ही बघू शकता। याची मस्त असा सुगंध सुटला आहे। यालाही बॅटरमध्ये टाकून घेऊया। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। भिजवलेले ड्रायफ्रूट टाकल्यामुळे बॅटर थोडंसं पातळ वाटत आहे मला, तर 2 चमचे मैदा ॲड केला आहे। याला चांगलं मिक्स करून घेऊया। मैदा ॲड केल्यामुळे याची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झाली आहे। आता यामध्ये टाकूया बेकिंग सोडा अर्धा चमचा, बेकिंग पावडर टाकणार आहोत 1 चमचा, चवीपुरतं मीठ टाकणार आहोत, म्हणजेच एकदम चिमूटभर। आता थोडंसं पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून घेऊया।
सोडा टाकल्यानंतर याला जास्त मिक्स नाही करायचं आहे. मिक्स केलं की लगेच भांड्यामध्ये टाकून याला केक होण्यासाठी गॅसवर ठेवायचा आहे. जास्त वेळ तुम्ही बाहेरच ठेवलं तर केक चांगला फुगला नाही जाणार. वरून थोडंसं डेकोरेशनसाठी काजू बदाम मी लावून घेतले आहे. केक होण्यासाठी भांड्याला प्रीहीट करून घेतलं आहे 10 मिनटं. आता यामध्ये एक स्टँड ठेवूया. यामध्ये पातेलं ठेवूया. झाकण लावून आता केकला चांगलं होऊ देऊया. स्टार्टिंगचे 5 मिनटं हाय फ्लेमवर ठेवलं आहे. त्यानंतर आपण याला मध्यम फ्लेमवर होऊ देणार आहोत. तर 50 ते 60 मिनटं लागतात केक होण्यासाठी. आता 30 मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे. जे ड्रायफ्रूट टाकले होते ते सर्व मध्ये गेले आहे. तर वरून पुन्हा डेकोरेशनसाठी मी ड्रायफ्रूट टाकून घेत आहे. आणि ह्या स्टेजला ड्रायफ्रूट तुम्हीही डेकोरेशनसाठी ठेवा, कारण की स्टार्टिंगचे सर्व मध्ये जातात. तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट लावून घेतले आहे. पुन्हा झाकण ठेवूया व याला चांगलं बेक होऊ देऊया. केक झाला आहे की नाही चेक करूया. तर झाकण काढून घेत आहे मी. तर तुम्ही आता इथे बघू शकता केक चांगला फुगला गेला आहे आणि मस्त कलर आला आहे. याला सुरी टाकून चेक करूया. सुरीला जास्त बॅटर नाही लागलं आहे. केक चांगला बनला आहे. याला एका स्टँडवर ठेवूया व थंड करून घेऊया. केक थंड करूनच बाहेर काढायचा आहे. तुम्ही गरम याच्यात काढला तर तो तुटला जाऊ शकतो. तर आता केक थंड झाला आहे. सुरीच्या मदतीने कडेला असं करून घ्यायचं आहे, म्हणजे केक खूप इझिली बाहेर निघतो. एक प्लेट घेऊन त्यावर पातेल्याला असं उलटं करून घ्यायचं आहे. केक खूप इझिली निघाला आहे. बटर पेपर लावल्यामुळे केक थोडाही पातेल्याला चिटकला नाही आहे. तर आता बटर पेपर काढून घेऊया वरचं व साईडचं. तर खूप इझिली हा केक बनला आहे. तुम्ही बघू शकता खालून खूप मस्त कलर आला आहे. आता याला उलटून घेऊया. आता मी तुम्हाला याला कट करून दाखवते की हा किती मस्त सॉफ्ट बनला आहे. तुम्ही बघू शकता वरचं डेकोरेशनही खूप मस्त दिसत आहे. केकला कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप इझिली हा कट होत आहे व एकदम असं मस्त केक बनला आहे. तुम्ही बघू शकता खूप सारे ड्रायफ्रूट यामध्ये आहे व किती मस्त दिसत आहे हा, आणि खूप सॉफ्टही बनला आहे. तर अशा प्रकारे हा केक खूप मस्त बनला आहे. अजून थोडंसं कट करून दाखवते तुम्हाला. सगळे ड्रायफ्रूट असे एकदम मस्त दिसत आहे. तर एकदम भारी केक बनला आहे. तर मस्त असा प्लम केक बनला आहे. तुम्हीही ह्या ख्रिसमसला नक्की ट्राय करा. तुम्हाला हा प्लम केक आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.